येस, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातो अनंता बांगारे. कृपया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यायचं टॉस बॉक्समध्ये विनंती करेल. या स्ट्रायकेट वरती मोहन, नॉन स्ट्रायकेट वरती रामदासला आपण पाहतोय. सलामीची जोडी आदिती लेवण संघाकडनं पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर अजितला पाहतोय. ओ हो यावेळेस फटका चांगला होता आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोहनला माघारी परतावं लागेल. सुंदर झेल इथे मात्र मोहन बॅक टू पवेलियन. धनाजी मैदानाच्या आतमध्ये खुश होत असताना नवीन फलंदाज सचिन. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल कंप्लीट होत असताना एक सिंगल दाबेने धावफलकाचा विचार केला तर आताच कुठं खातं खोललंय, अकाउंट ओपन झालंय आदिती लेबन संघाचं. एक धावफलकावरती हा यावेळेस जेव्हा एकमेकांसमोर खेळत असताना पाहायला मिळतील आपल्याला अजित आणि स्ट्रायकरवरती रामदास एक टीमचे मेंबर आहेत आणि यावेळेस फुल टॉस चेंडू रामदाससाठी आणि रामदासने त्या चेंडूला भीर कापून दिलाय. मिड विकेट शतरक्षकाच्या डोक्यावरना कमालीचा फटका षटकार आला इथे रामदासच्या बॅटमधून. यावेळी स्वतःच्या ज्याच्या त्याच्या विचार केला तर इथे हलक्या हाताने ढकलून देण्याचं काम केलं होतं क्षेत्ररक्षकाने. ते क्षेत्ररक्षण केलं, एक सिंगल झाली कंप्लीट. त्या दरम्यान धावफलक पुढे सरसावला जाईल. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती. या वेळेस फटका चांगला आहे. इथे मात्र विचार केला तर कबर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा फटका. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू आउट पार. इथे मात्र पाहायला मिळालंय सचिन ब्रँड चौकार. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 12 धाबा धावफलकावरती. इथे मात्र आता क्षेत्ररक्षक तैनात. चांगला फटका होता, चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील व्हायला मिळालं. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती. यावेळेस व्यक्तिक पहिल्या सांगे कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना आपण पाहू शकाल रमेश गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटने त्या चेंडूला खेळून काढलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक
इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना धावफलक पुढे सरसावला जाईल. 14 धाबा धावफलकावरती. ज्यावेळेस फुलटा चेंडू होता, फक्त आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं होतं. त्या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट झाले. एक सिंगल दाबेने धावफलक मात्र 15 धाबा धावफलकावरती. इथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र सचिनला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक दिला जातो या दुसरा सचिन बेलियन. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल गुरुनाथ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये एंटर केलाय. पाहावं लागेल. इथे मात्र दुसरं षटक प्रगतीपथावरती. फटका चांगला आहे. इथे मात्र कार्पेट साहाय्याने चेंडू चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाब्याने मात्र धावफलक पुढे सरसावत असताना 16 धाबा धावफलकावरती. ओहो, या वेळेस चेंडू खाली एष्टी रक्षक अजित आणि इथे मात्र रामदासला माघारी परतावा लागेल. हादरा क्रमांक तिसरा रामदास बॅक टू पॅव्हेलियन. डीजे वेळेस सचिनच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय. कमालीचा फटका होता. इथे मात्र आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हल्ला बोल केलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 22 धाब्यांवरती जाऊन पोहोचलं. या ओहो, यावेळेस कमालीचा फटका. आता मात्र गुरुच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सोमनाथ आला होता. आल्या आल्या इथे मात्र हल्ला बोल केलाय. सोमनाथला अक्षरशः भिरकावून दिले चेंडूला. चेंडू जाऊन पोहोचला या लॉंग ऑफ रिझन मध्ये. हा येतोय गुरुच्या बॅटमधून षटकार. या षटकाराच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक पुढे सरसावत असताना 28 धाबा धावफलकावरती. इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहावं लागेल. धोक्याची घंटा होती वाजता वाजता राहिली. सिंगल झाली या कंप्लीट. एक सिंगल धाब्याने धावफलक 29 धाबा धावफलकावरती.
यस, पहिला बॉल इथे निर्धाव आलाय. अजून 2 चेंडू निर्धाव आले तर 100 रुपयाचा कॅश प्राइज भूषण गायकवाड यांच्याकडून देण्यात येईल. इथे चेंडू बराच काळ हवे चेंडूवरती षटरक्षक रमेश आणि इथे मात्र चुका होणार नाहीयेत. इथे माघारी परतावा लागेल फलंदाज सचिनला. यस, नवीन फलंदाज जनार्दन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खराब इथे मात्र अपील करत असताना मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथे फटका फसला गेला मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र एक धाव कंप्लीट जोराने दुसरीचा प्रयत्न आणि इथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. संघ मालक स्वतः चेंडूवरती आणि इथे मात्र कमालीचं शतरक्षण. 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जातं. या आणि षटक क्रमांक तिसरं संपलंय. 3 षटकांती धावफलकाचा विचार केला तर 31 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. वेळेस गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज आकाशला पाहतोय आपण आणि इथे मात्र पहिला चेंडू निर्धाव. ओहो हो हो, यावेळेस अप्रतिम फटका. इथे मात्र अक्षरशः चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये भिरकावून दिला. चेंडू आउट पार. यावेळेस गुरुनाथ ब्रँड षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावफलक. यावेळेस फटका फसलाय. चेंडूवरती उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली शतरक्षक रमेश कमालीचा झेल. इथे मात्र गुरुनाथला माघारी परतावा लागेल. सातत्याने इथे मात्र विचार केला तर आदिती 11 संघ थोडासा प्रेशर खाली खेळत असताना पाहायला मिळेल. सातत्याने विकेटचं पतन इथे पाहायला मिळालंय. इथे मात्र गुरुनाथला देखील माघारी परतवलंय. नवीन फलंदाज जयेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खोलबर टप्प्याचा चेंडू फारसा संपर्क होत नाहीये आणि इथे मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना धावफलक 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अद्यापर्यंत विचार केला तर शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईक एंड वरती जनार्दन. ओहो, चेंडूला उडवलंय फक्त आणि फक्त उंची. चेंडूवरती यष्टी रक्षक आला होता. इथे चुका झाल्यात. सातत्याने चुका यष्टी रक्षकाकडनं. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 40 धावा धावफलकावरती. विनंती असेल की लक्ष्मण ठोंबरे कृपया आपण
टॉस बॉक्समध्ये या. आपलं देखील इथे स्पर्धेच्या वतीने सरस स्वागत आहे. आपल्या इथे शाल श्रीफल देऊन सत्कार केला जाईल. विनंती असेल आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. आणि तसेच अंकुश मुकणे कृपया आपण देखील यायचंय टॉस बॉक्समध्ये. आपला देखील मान सन्मान केला जाईल, तो तुम्ही स्वीकारा. एक्केचाळीस धाबांचं टार्गेट आहे. कशा प्रकारे चेस केलं जाईल पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या अजित आणि रमेश अशी सलामीची जोडी. इथे चेंडू वरती हल्ला बोल केलाय. पहिला चेंडू गोलंदाजी ट्रॅक वरती मोहन आणि इथे मात्र मोहन वरती हेणगाती प्रहार. चेंडू आउट ऑफ पार. षटकार. इथे मात्र षटकाराच्या साहाय्याने मोहन या गोलंदाजाचं स्वागत केलं जात आहे. पाठमधून हा फटका पाहायला मिळालाय. षटकाराच्या साहाय्याने इथे मात्र धावफलक खोललं जाते. अकाउंट ओपन झालंय. 6 धाबा धावफलकावरती. अरे यो गडी काय खाऊन आलाय काही समजाय मार्ग नाही. आल्या आल्या ते गड्याव म्हणजे तुटून पडलाय. अरे बस बस बाबा हो. यावेळेस सलग तर दुसरा षटकार. इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह फटका ग्राउंडचा फटका होता. चेंडू ऑफ टप्पर. जर 6 चेंडूवरती 6 षटकार लगवले तर यशवंत ठोंबरे यांकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 5000 रुपये. खपला खांब. यावेळेस इथे क्षेत्ररक्षकाकडनं चुका. गुरुनाथ क्षेत्ररक्षक तैनात होता. इथं मात्र स्टेट ड्राईव्ह फटका होता. चेंडू थांबणारा नाही आहे. या दरम्यान चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. चौकार. हे चौकाराच्या सायने धावफलकाचा विचार केला तर 16 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात.
विचार केला तर प्राची इलेव्हन संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. विश्व रवी संघाचा कर्णधार. चला यस विश्व रवी इलेव्हन संघाने नाणेफेकी जिंकली आणि इथं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. आमंत्रित केलाय प्राची इलेव्हन संघाला क्षेत्ररक्षणासाठी. पंच विलंब करू नका, लगेचच सामन्याला सुरुवात करायची, अन्यथा 15 मिनिटात जर 4 षटक संपले नाहीये तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्या. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती रामदास व्यक्तिक पहिल्या 6 एकुट्यातलं दुसरं षटक घेऊन येत असताना आहा यावेळेस फटका कमालीचा आहे. इथे चेंडू थांबणार नाहीये. इथे मात्र अजितच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र पुढे सरसावत असताना 21 धावा धावफलकावरती. यावेळेस कमालीचा फटका. चेंडू मात्र विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर हा फटका. षटकारासाठी अजितच्या बॅटमधून सातत्याने मोठे फटके पाहायला मिळतात. इथे मात्र या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे सरसावत असताना 27 धावा धावफलकावरती. इथे मात्र फटका फसला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता. चेंडूवरती लेग स्लिप क्षेत्ररक्षक तैनात होता. इथे मात्र लेग स्लिप क्षेत्ररक्षकाने चुका केल्या आणि त्या चुकांचा मोबदला मिळत असताना इथे मात्र टीम स्वराज्य इलेव्हन संघाला इथे अजितला जीवनदान दिलं जात आहे. हा यावेळेस वन बाउन्स इथे मात्र पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. वन बाउन्स दिला जातो. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. इथे पुढं समोरच्या दिशेने इथे मात्र गॅप झोन मध्ये चेंडू आणि त्यावरती मात्र एक सिंगल कंप्लीट होत असताना आता मात्र स्ट्राईक एंड वरती रमेशला पाहू शकाल आपण. इथे मात्र नाही एकदा षटक क्रमांक दुसरं संपले. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. 2 षटकांनी धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. बारा चेंडू आणि 13 धाब्यांची गरज अजूनही इथे स्वराज्य इलेव्हन संघासाठी पाहावं लागेल. यावेळेस गोलांच्या ट्रॅकचा विचार केला तर सचिनला आपण पाहतो. या वेळेस फटका चांगला आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील. त्या दरम्यान इथे मात्र एक सिंगल झाली आहे कंप्लीट. एक सिंगल धाब्याने धावफलक पुढे सरसावत असताना 29 धावा धावफलकावरती. आता मात्र इथे विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. कमालीची गोलंदाजी राहिली.
यस, गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली सचिनने तर सागर पारधी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आता खेळ मैदानात संघाचा संघ मालक स्वतः धनाजी ठोंबरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये कमालीचे फटके पाहायला मिळाले होते, तोच फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या इथे मात्र आल्या आल्या इथे हल्ला केला होता, चेंडू खाली शतरक्षक. इथे मात्र आल्या पावणाली माघारी परतावा लागेल धनाजीला. हादरा क्रमांक दिला जातो या तिसरा दुसरा. इथे मात्र धनाजी देखील बॅक टू पवेलियन. डीजे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंधू शतरक्षकाच्या डोक्यावर, शतरक्षक बनला दर्शक. सिंधू जाऊन पोहोचलं सीमा पार. षटकाराच्या साईन इथे मात्र 35 धावा दाखल का वरती. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे, दूरवरून शतरक्षक आला होता. इथे मात्र झीलचा चान्स होता, झील झालाय जमिनीला दान. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धाबेच्या साहाय्याने दाफलक 37 धावा दाफलकावरती आणि षटक क्रमांक 3 संपले. या सहा चेंडूवरती 4 बनवायच्यात, म्हणजे येणारे 6 चेंडू 4 धाबांची गरज. फुलंजा ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाज जनार्दन इथे स्वराज्य 11 संघ विजय होत असताना विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं गोडचं कौतुक.